वेल बॉल दीप, पुढील मॅच साठी तुला भरपूर साऱ्या शुभेच्छा. वळूया आपण पुढच्या मॅचच्या दिशेने. गावदेवी हिवाली व विपक्ष येणार बोरपाडा. बिग फाईट, अजून एक चांगली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. मॅचची सुरुवात आपण ऐकणार आहोत सिद्धेशचा गोड आवाज. धन्यवाद वकारे सर. एक मधुर वाणी ऐकायला मिळाली आपल्याला. मागील मॅच जी आपण पाहू शकाल दुहेरी फेरीमधली पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या पहिल्या मॅच मध्ये जर्मन कोणी संघाने बाजी मारली आणि पुढे निघून गेलेत ते तिसऱ्या फेरीकरिता. आणि ही आजच्या दिवसामधली एक अगदी विचार केला गेला तर प्रेक्षणीय मॅच म्हणू शकाल आपण. गावदेवी हिवाळी आणि एनआर बोरपाडा. त्याच्या अगोदर आपण सन्मानाकडे वळणार आहोत. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आमचे बंधू तथा आमचे पाठीराखे सन्माननीय श्री सुभाजी चव्हाण आहेत, जे गाव प्रमुख आहेत लामज गावाचे, आणि त्यांचा सन्मान इथे केला जातोय. आणि त्यांचा सन्मान करण्याकरिता मी विनंती करेल अक्षयजी जाधव यांना की आपण सन्मान करावा सन्माननीय श्री सुभाजी चव्हाण साहेबांचा. सगळ्यांची उपस्थिती खूप महत्वाची आमच्यासाठी आणि अशी उपस्थिती आम्हाला लाभली सुभाजी चव्हाण साहेबांची आणि त्यांचा सन्मान केला जात आहे. मॅच कडे मॅच ऑन होते. पहिला चेंडू घेऊन निघालाय गोलंदाज विवेकच्या पहिल्या चेंडूवरती आक्षेप उचलला गेला आणि अंपायर्स कळवतात की एक्स्ट्रा रन मिळणार आहे इथून धाफलकामध्ये. चलिए भाई, नहीं है दिवाली, नहीं है बोनस, लेकिन ये बोनस दिया गया गेंदबाज की तरफ से. एक्स्ट्रा रन के साथ शुरुआत. एज लागली आहे इथून चेंडू आपण पाहू शकाल फ्लाइंग स्लिप मध्ये अगदी विचार केला गेला तर हेलो 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 सिंगल मिळाली बॅटने. यानंतरचा चेंडू विचार केला गेला तर हेलो टेक्निकल इश्यू होता परंतु सिंगल्स मिळाले. सिंगल के अलावा कुछ नहीं था. इधर तो कुछ भी नहीं हाथ लगा, खाली खाली मिला एक 0. धाफलकामध्ये 3 धावा आहेत आणि एक एक्स्ट्रा रन त्यामध्ये आहे. अर्थातच 3 चेंडू मागे 3 धावा. फलंदाज गिरीश मागील मॅच मध्ये हिरो ठरला होता परंतु त्याच्या फलंदाजीमध्ये आता 0 वाढताना दिसत आहे. धाफलकामध्ये रन्स रोखण्याचं कार्य सुरू केलं आहे हाच विवेक. आणि या विवेकने छोटी छोटी सुरुवात केली, स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. आता प्रामुख्याने पहिली गोलंदाजी विवेकच्या हातामध्ये सुपूर्द केली आहे टीम एनआर बोरपाडा संघाने. डायरेक्ट हिट, इथून काम तमाम होतं. मगाशी देखील मी सांगितलं की चोरट्या धाबा अशा आहेत की मिळाल्या तर खऱ्या अर्थानं साजऱ्या अर्थातच आणि
नाही मिळाल्या तर तितक्याच बोचऱ्या देखील आहेत आणि अर्थात इथेही धाव मिळाली आहे. डोक्याची घंटा वाजली गेली होती परंतु ती थांबली गेली आहे. त्या फलकामध्ये 4 धावा आहेत. सुरुवातीच्या पहिल्या अगदी विचार केला षटकातील 5 चेंडू मागे 4 धावा. गोलंदाजी अफलातून आहे. लॉंग स्टॉप रिझन, नशिबाची साथ आणि त्या नशिबाच्या साथीनं मिळालेल्या या 4 धावा आहेत. धाव फलकामध्ये धावा कशाही येऊ द्या, धावांना महत्व आहे आणि त्या धावा मिळाल्या. टीम गावदेवी हिवाळी संघाला. धावा आल्या कोणाच्या बॅट मधून? अर्थातच संघाच्या सर सेनापतीच्या बॅट मधून, अर्थात योगेशच्या बॅट मधून. 4 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये टोटल धावा 8 अंकामध्ये. नो लॉस, कोणतीही हानी झाली नाहीये. 8 धावा आहेत जरूर, परंतु इथून पुढे जर विचार केला गेला तर हे आकडे वाढताना पाहायला मिळतील, कारण की घातक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये अजून देखील टिकून आहे. जर तरचा खेळ नाही मित्रांनो क्रिकेट, परंतु हा खेळ असा आहे की प्रेडिक्शन शिवाय चालत नाही. इथे मात्र अंदाज लावावे लागतात, अंदाज बांधावे लागतात. जर तर विना खेळ देखील नाहीये आणि अशा या जर तरच्या खेळामध्ये अंतर कोणाच्या बाजूने लांब केलं जाणार या पहिल्या इनिंग मध्ये धावा किती वाढल्या जाणार पाहावे लागतील. या स्पर्धेकरिता आमचे बंधू तथा RFO आहेत असे वन विभागाचे आमचे सन्माननीय श्री अजयजी चव्हाण साहेब उपस्थित होत आहेत आणि त्यांचं स्वागत पहा विकेटने झालंय. विकेटचं नुकसान आहे. मनपूर्वक स्वागत आहे अजयजी चव्हाण साहेबांना जे RFO आहेत वन विभागामध्ये. विनंती करेल की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं, विराजमान व्हावं. मनपूर्वक स्वागत आहे. आमदार चषक 2024 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. विकेटचं नुकसान झालं. पहिला चेंडू होता गोलंदाज धीरजाचा आणि पहिल्या चेंडूवर त्याला विकेट मिळालाय. धीरजाचा या मैदानावरती विक्रम खूप मोठा आहे, ज्याने याच मैदानामध्ये 5 सलगचे षटकार ठोकण्याचा विक्रम केला होता आणि अर्थातच तिथे 27 धावेची आवश्यकता होती आणि आई गावदेवी कोलिवली संघाला मात देण्यामध्ये पुढे जरूर आला होता. 32 धाव्यांची आवश्यकता होती. 1 चेंडू 2 धावेची आवश्यकता असताना ती मॅच मात्र शुल्लक धावांनी मात्र गमावावी लागली होती एनआर बोरपाडा संघाला. एनआर बोरपाडा संघ म्हटलं तर अनेकशी मोठी नावं आहेत. बिंदास लसनेचं नाव, ज्यांनी अनेक वेळा आम्ही समालोचन करीत असताना तब्बल 3 वेळा सलगचे 5 चेंडू मागे 5 षटकार ठोकण्याचा विक्रम केला आणि या 6व्या चेंडूला सन्मान देण्याचं काम केलं. अशी नवीन ओळख आहे आणि अर्थातच या असोसिएशनचे ते उपाध्यक्ष देखील आहेत. निघालाय पुनश्च एकदा गोलंदाज धीरज. बॅक ऑफ द लाईन चेंडू आहे. कव्हरच्या वरून खेळला चेंडू. फटक्यामध्ये ताकद, नजाकत आणि या अंदाजाच्या जोरावर मिळालेला चौकार. चार धावा या चेंडू मागे वाढताना पाहायला मिळाल्या. ज्या फलंदाजाने मागील मॅच मध्ये धावांचा धुमाकूळ माजवला होता त्याला माघारी पाठवलं पहिल्या चेंडू मागे, परंतु येता येता चढवला कडा प्रहार. सूरजच्या बॅट मधून ब्रँडेड चौकार पाहायला मिळाला. आडव्या बॅटने खेळली आहे. स्क्वेअर ऑन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. सिंगल संतुष्टी देईल दोन्ही फलंदाजांना आणि सिंगलच्या बरोबरीने रन्स वाढणार आहेत. रन्स 13 अंकामध्ये येणार बोरपाडा विपक्ष आपण पाहू शकाल गावदेवी हिवाळी आणि या दोन्ही संघांमध्ये नेहमी मॅचेस ज्या पाहायला मिळाल्यात ना अगदी प्रेक्षणीय मॅचेस, प्रेक्षकांना पाहिजेत तशा मॅच. हा चेंडू निघालाय बॅट मधून, योगेशच्या बॅट मधून येणारा हा ब्रँडेड षटकार. 6 धावेंनी अगदी धाव फलक पुढे जरूर जाणार आहे, परंतु संदेश देणार आहे येणार बोरपाडा संघाच्या धीरजाला की अजून मी मैदानाच्या आत मध्ये उभा आहे. अर्थातच त्याचं नाव योगेश. योगेशच्या बॅट मधून आलेला षटकार आहे. 6 धाव्यांनी उसळी भरली गेली आहे. धाव फलकामध्ये 19 धावा आहेत आणि जी जिम्मेदारी आपल्या संघाने आपल्यावरती दिली आहे तिला मात्र आता सार्थपणे निभावताना फलंदाज पाहायला मिळत आहे. हा चेंडू थोडासा खऱ्या अर्थाने वाट पाहण्याचा प्रयत्न फलंदाज योगेश याचा आणि अगदी वाट लावत चेंडू गेला. गोलंदाज
धीरज याचा एसटी रक्षक बिंदास लसणे इकडे आणि त्या सोबतीने स्कोर कार्ड इथे थांबलं गेलंय. शेवटचा चेंडू शिल्लक आहे ओव्हर मध्ये. लास्ट बॉल वेगाने स्किड झाला चेंडू. विकेट अगदी विचार केला गेला तर कॉन्क्रीट क्रीजचा जर आपण अनुभव घेत असाल तर तिथे कधी ना कधी गोलंदाजाचा एकाच चेंडू आपल्याला स्किड होताना पाहायला मिळतो जरूर. टेनिस बॉल असू द्यात, रबर बॉल असू द्यात. रबर बॉल तर आणखी वेगाने स्किड होताना पाहायला मिळतो. आणि लेदरचा एक विचार केला गेला तर व्हाईट बॉल. आणि या विकेटवरती आज टेनिसचा बॉल देखील स्किड होताना पाहायला मिळाला. चेंडू मात्र निर्धाव गेला नाही, सिंगल मिळाले. सिंगल के साथ देखा जाए तो 20 अंक, 20 धावा, 20 धावा आहेत. शेवटची 6 चेंडूंची भूमिका कोणाकडे जाणार आहे, यानंतर टार्गेट मिळणार आहे. नेक्स्ट इनिंग बरीचशी मॅच बाकी आहे. त्या मॅचच्या मध्ये निर्णय घ्यायचे आहेत, प्रयत्न करायचे आहेत. जिंकणार तोच आहे खऱ्या अर्थाने ज्याचे प्रयत्न चांगले, अधिक आणि यशस्वी ठरणार आहेत. या प्रयत्नांच्या मध्ये उभे राहणार आहेत फलंदाजांच्या विरोधामध्ये गोलंदाज. अर्थातच 6 चेंडूंचा खेळ करण्याकरिता बंटी आणि त्यांच्या विरोधामध्ये फलंदाज योगेश मैदानाच्या आतमध्ये अजून देखील तग धरून आहे. 20 धाबा स्कोर कार्ड मध्ये आहेत. आणि इथून पुढे जर विचार केला तर किमान मी म्हणेल 15 धाबा हाती घ्याव्या लागणार आहेत येणार बोरपाडा टीमच्या अपोजिट खेळत असताना. कारण की मागील वीक मध्ये आपण जर पाहिलं तर आई गावदेवी वाघिवली यांची टुर्नामेंट आणि त्यामध्ये मारलेली त्यांची बाजी हे लक्षात घेता अर्थातच या मैदानामध्ये येणार बोरपाडा टीमसाठी तर फाईटची भूमिका देऊ शकतात. तर ते 35 अंकापर्यंत मजल मारण्याची आवश्यकता जरूर राहणार आहे. 35 धावा टार्गेट मनामध्ये जरूर अधिकचा असेल, परंतु किमान 35 धावा मिळवाव्या लागणार आहेत. पहिला चेंडू आहे. भाई देखिए क्रिकेट में 2 ही चीजों का सम्मान किया जाता है, एक सर सचिन रमेश तेंदुलकर और उसके बाद में देखा जाए तो बल्लेबाज के लिए फेका का एक परफेक्ट यॉर्कर. आणि या चेंडूची पूर्तता केली गेली आहे. त्याच बरोबरीने धाफलकामध्ये जर विचार केला तर 2 ने वाढ होते. कारण की ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये ब्रह्मास्त्र आहे त्याच्यावरती देखील आता पर्याय शोधलेत आणि आता मात्र शोधलाय तो षटकार. नॅचरल खेळाकडे खऱ्या अर्थाने गोलंदाजाला वळणं महत्वाकांक्षा देणार आहे. इथे गोलंदाज बंटीचा जर विचार केला ना तर ज्या पद्धतीने डाव्या हाताचा तो गोलंदाज आहे, चेंडूला नॅचरल खऱ्या अर्थाने स्विंग मिळणार आहे. परंतु त्याहून त्याच्या चुका खूप महाग पडणार आहेत. कारण की अद्यापपर्यंतच्या केलेल्या चुका जर पाहिल्या गेल्या, पहिला चेंडू अति उत्तम होता, पुढे होता, तिथे चान्सेस गोलंदाजासाठी अधिक होते. हा चेंडू अगदी हाफ ट्रॅकर होता आणि अगदी त्याच्या बॉडीवरती, योगेशच्या बॉडीवरती चेंडू विकण्याचा प्रयत्न, चकपाट देण्याचा प्रयत्न केला नाही. अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा गोलंदाजाचा मनसुबा आणि त्यावरती चढवलेला कडा प्रहार. 6 धाबा मिळाल्या त्या फलकामध्ये. टोटल धाबा 28. पुढे केला हा देखील चेंडू मिस केला. योगेशला देखील माहिती आहे हँड आय कॉर्डिनेशन कशाला म्हणलं जातं आणि ते हाय अँड कॉर्डिनेशन पासून वंचित राहिला. हाताचा डोळ्यांचा ताळमेळ राखण्या वाचून वंचित राहिला आणि तिथे आलाय डॉट बॉल. मनगडी ताकद, अगदी कसून खेळलेला फटका आहे, अगदी ताणून मारलेला फटका म्हणू शकता. सरळ चेंडू निघाला सीमारेखेच्या बाहेर. अंपायर्सने सांगितलं 6 धावा मिळाल्या आणि आता तो अंक मिळालाय ज्याच्यासाठी प्रयत्न सुरू होते. त्या फलकामध्ये 34 धावा, 34 रन देर इन कार्ड, 34 रन्स. चांगली सुरुवात झाली नव्हती. 8 धावा केवळ पहिल्या ओव्हर मध्ये. पुढे वाटचाल पावलं मोठी केली गेली, जिथे लक्षाप्रती आता आव्हान मोठं ठेवायचं आहे. आणि अर्थातच 10 फलकामध्ये अद्यापपर्यंतच्या समाप्त झालेल्या आपण जर पाहिलं तर 16 चेंडू मागे 34 धावा मिळाल्या टीम हिवाळी संघाला. सोडून दिला
मानसिक दबाव बनवला आणि त्याचा फायदा मिळाला योगेश आणि टीम हिवाळी संघाला. आणि धाफलकामध्ये त्याच बरोबरीने वाढ 35 धावा, महत्वाकांक्षा धावांना आणि त्या धावा बहाल करण्याचं काम बंटीच्या माध्यमातून. फटका डोळे अगदी देखील नाहीत बंटी याचे, परंतु त्या चेंडूला त्याच कालावधीमध्ये पाठवून दिले सीमारेषेच्या बाहेर. एक्केचाळीस धाबा, 41 रन्स, लॉस ऑफ दी 1 विकेट. एका बाजूने केवळ वार सुरू केलेत. शेवटचा बॉल धीम्या गतीचा, परंतु तितक्याच मानसिकता चांगली ठेवली, पुढे चेंडू करण्याचा प्रयत्न केला आणि यश मिळालंय. बंटीच्या विरोधामध्ये धाबा तब्बल मिळताना पाहायला मिळाल्या. या सिंगलच्या बरोबरीने 42 अंक गाठलाय. तिथे अर्थातच 22 धावा या ओव्हर मध्ये आल्या. तब्बल विचार केला गेला तर योगेशच्या बॅट मधून या ओव्हर मध्ये 3 षटकार पाहायला मिळाले, एक डबल पाहायला मिळाले, एक सिंगल पाहायला मिळाले, एक एक्स्ट्रा रन देखील आहे. आणि योगेशने एकंदरीत पारी सांभाळण्याचं काम केलंय. आणि अशा या आपण पाहू शकाल 42 धावा स्कोर कार्ड मध्ये जमा होताना गावदेवी हिवाळी संघाच्या खात्यामध्ये. गावदेवी हिवाळी संघाला विनंती करेल की आता आपण क्षेत्ररक्षणासाठी देखील मैदानाच्या आतमध्ये उतरावं. गेम गरम आहे, मॅच गरम आहे आणि माहोल बिघडता कामा नये. कारण की आपण वर्ल्ड कप T20 ICIC चॅम्पियनशिप पाहिली आहे. इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका मॅच आणि रोहित शर्माने दिलदार व्यक्तिमत्व आहे ते देखील खुले आमपणे सांगितलं की मॅच स्लो डाऊन झाली, तिथे बेनिफिट मिळालं टीम इंडियाला. आणि असं काही कार्य इथे आम्ही चाणक्य बसलेलो आहोतच, अंपायर्स अधिक चाणक्य आहेत आणि अशा संधी देणार नाहीयेत. मॅच गरम आहे, 42 धावा जमा झाले, 43 धाव्यांचा पाठलाग करायचा. येणार बोरपाडा संघ हार मानणारा संघ नाहीये. आणि जितकी कंबर कसून आपण आल्या तितकीच कंबर कसून ते देखील आले आहेत. मॅच तगडी जरूर होणार आहे. नेक्स्ट मॅच कडे आपण जाणार आहोत. नेक्स्ट मॅच जय हनुमान खोणी आणि पुंडास दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला मी विनंती करेल पण टॉस करिता यावं. 43 धाब्यांचा पाठलाग सुरू होणार आहे, परंतु त्या अगोदर आपण नाणेफेकी कक्षामध्ये टॉस करण्याकरिता जाणार आहोत. टीम जय हनुमान खोणी संघाचा कर्णधार आलेला आहे. विनंती करेल पुंडास टीम आपला कॅप्टन कृपया आपण पाठवा. कर्णधाराला विनंती आहे पुंडास संघाच्या की आपण यावं. येत आहेत ते देखील. आणि नाणेफेकीचा कौल करण्याकरिता मी विनंती करेल सन्मान्य श्रीयुत अजयजी चव्हाण साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करण्याकरिता त्या नाणेफेकी कक्षामध्ये यावं. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आहेत आणि सोबतीने असणार आहेत अजयजी चव्हाण सर. अठरा चेंडू आणि 43 धावेची आवश्यकता आहे. मोठं लक्ष आहे जरूर, परंतु मोठ्या लक्षाप्रती छोटी छोटी पावले आणि अर्थातच ही छोटी पावले कधी मोठी बनून जातात यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने मेहनत घ्यावी लागते. आणि ती मेहनत दिसणार काय पाहावं लागेल मॅच मध्ये. रन्स, या रन्स साठीची लढाई, 43 रन साठीची लढाई येणार बोरपाडा टीम साठी या पहिल्या चेंडू पासून सुरू होणार आहे. शेवटच्या ओव्हर मध्ये बंटी शेळकेच्या विरोधामध्ये ज्या पद्धतीचं आक्रमण पाहायला मिळालं तिथून वाढलेल्या धावा देखील तितक्याच बोचऱ्या पद्धतीच्या आहेत, ज्या या इनिंग मध्ये सेकंड डावामध्ये आपल्याला येणार बोरपाडा संघासाठी अगदी घातक ठरताना पाहायला मिळत आहेत. कारण की 2 ओव्हर्स आणि त्यामध्ये 20 अंक होता. त्यानंतरच्या शेवटच्या ओव्हर मध्ये 42 अंक गाठला गेला गावदेवी हिवाळी संघाच्या माध्यमातून आणि 43 धाव्यांचा पाठलाग इथून सुरू केला जाणार आहे.
प्रारंभिक फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 43 धावेंना प्रत्युत्तर देण्याकरिता बिंदास लसणे सोबतीनं विवेक आणि बिंदास. ही सुरुवात खूप महत्वाची आहे. सकाळ सकाळ वासुदेवाची स्वारी येते आणि आपल्या घरची सुरुवात होते. श्री गणेशाच्या खऱ्या अर्थानं नमनानं ही शृंखला देखील सुरू झाली. श्री गणेशा या दुसऱ्या डावाचा कशा पद्धतीने केला जाणार. अर्थातच दोन दिग्गज खेळाडूंमधील लढाई, दोन दिग्गज संघांमधील लढाई आता खरी ही चढाई सुरू झाली आहे. आमदार चषक 2024 लामद यांच्या आयोजनाची. पहिला चेंडू खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय. इनफिल्डच्या वरून आउटफिल्ड मध्ये कव्हर्स मधून क्षेत्ररक्षक येणार. सिंगल के साथ होणार सुरुवात. सिंगलच्या साथीने सुरुवात झाली आहे. सुरुवात खूप महत्वाची आहे. सुरुवात ज्या पद्धतीने केली छत्रपती शिवरायांनी या स्वराज्याच्या स्थापनेकरिता आणि दाखवलेला खऱ्या अर्थानं स्वतःच्या वडिलांनी विश्वास देखील खूप मोठी गोष्ट आहे. कारण की छत्रपतींना देखील स्वराज्याच्या स्थापने अगोदर राजमुद्रा दिली होती. त्या राजमुद्रेचा मराठीत अर्थ सांगायचं झालं तर अर्थातच चंद्राची कौर ज्या पद्धतीने वाढत जाणार आहे, ज्या पद्धतीने चंद्राच्या जी कोर आहे तिचा आकार वाढत जाणार आहे, त्या पद्धतीने ही स्वराज्याची रचना, ही स्वराज्याची स्थिती वाढत जाणार आहे. आणि हा दाखवलेला छत्रपतींवरती त्यांच्या वडिलांचा विश्वास आहे. आज संघाचा विश्वास या फलंदाजांच्या पाठी, या गोलंदाजांच्या पाठी आहे. सध्याची लढाई 43 धाब्यांची. सलगच्या 2 चेंडूवरती सिंगल आलेत. फटका दमदार आहे. फटक्यामध्ये बॅट आणि चेंडूचा ताळमेळ आणि आलेला आवाज बराच काय सांगून जातोय. कारण की चेंडू झालाय फरार, मिळालाय षटकार. सहा धावेंनी प्रत्युत्तर दिलं गेलंय. सर सेनापतीवरती वार. दोन्ही सेनापती आज मैदानाच्या आतमध्ये एकामेका समोर उभे ठाकलेत आणि आता प्रतिस्पर्ध्यांना देखील वार सहन करावे लागणार आहेत. कारण की क्रिकेटचा खेळ असा आहे की पुन्हा एकदा नव्याने संधी देणारा खेळ आहे. पहिल्या डावामध्ये संधी फलंदाजांनी घेतली, जिथे विरोधकांना संधी कमी मिळाली. आता विरोधक येणार बोरपाडा संघाचे फलंदाज आक्रमक झाले. बिंदास लसणे. अर्थातच 6 धावा मिळाल्या आणि 8 अंक गाठला गेलाय. गाठायच्या आहेत त्या 43 धावा. परंतु या भेटी गाठीमध्ये कश्मकश मध्ये मजा खूप आहे. प्रेक्षक वर्गासाठी असणारी खऱ्या अर्थानं मांडियाई म्हणू शकाल आपण. आणि अशा मांडियाईमध्ये बरेचसे प्रेक्षक वर्ग सावलीमध्ये आनंद घेतात, कोणी आमच्या पॅव्हेलियन मध्ये बसलेत. सगळ्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत आहे. तर्रार ऐकत आहात आपण. सिद्धेश सकपाळच्या मुखातून आवाज पोहोचवत आहेत आमचे दत्ता निवळे. आणि आमदार चषक लामस 2024चा तर्रार. गावदेवी हिवाळी येणार बोरपाडा संघांमधला तर्रार. हा देखील फटका. नो रिॲक्शन. फक्त आणि चेंडूला दिशा देण्याचं काम, त्यावरती काम तमाम. हा देखील चेंडू सीमा पार. मिळणार तो षटकार. सहा धावेच्या बरोबरीने दहा फलकामध्ये वाढ. 10 फलकामध्ये अंक गाठला जातोय. 14 धावा. जैसे को तैसा. भाई योगेश को भी बता दिया, लाइन से भटके तो पडेंगे फटके. आणि या बिंदास लसणेचा खेळ आपण काही नव्याने पाहत नाही आहोत. आज वयाचं मला वाटत आहे की बराच काही काळ त्यांनी क्रिकेटसाठी दिलाय आणि जी अनुभवाची शिदोरी आहे तो आता बाहेर काढत आहे. आणि अनुभवाच्या जोरावरती येणार बोरपाडा संघाला पुढे घेऊन जाण्याचं कार्य. सुरुवात कशा पद्धतीने केली. समुद्र ज्याप्रमाणे आहे ना त्याप्रमाणे बिंदास लसणे देखील आहे. कारण की समुद्र आपल्याला खवळलेला देखील पाहायला मिळतो आणि तितकाच शांत देखील पाहायला मिळतो. आणि समुद्राप्रमाणे कामगिरी सुरुवात शांततेने केली आणि आता हा समुद्र खवळला गेलाय. जणू काही आक्रमकता पाहायला मिळते. ऑन दी टॉस चेंडूला खेळलं होतं. चेंडू मागे क्षेत्ररक्षकाला दाद दिली जाईल, जिथे चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. चेंडू फील्ड केला योग्य पद्धतीने आणि
सोबतीने फेकी देखील होताना पाहायला मिळते. मात्र तत्पर राहिले फलंदाज देखील 2 रन्स कंप्लीट होताना पाहायला मिळतील. स्कोर कार्ड वाढेल 16 धावा. धगधग वाढवेल बिंदास लसण्याचा प्रत्येक स्ट्रोक गावदेवी हिवाळी संघाच्या पाठीराख्या करिता. संध्याकाळच्या सत्रामध्ये कोणी टीम आहे, कदाचित बँड देखील येऊ शकतोय. आज चुरशीच्या लढाई आहेत आणि या लढाई बघण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुरतेने वाट पाहतोय. त्यांच्यासाठी अगदी परभणी आहे. बिंदास लसण्याची बॅटिंग परभणीच आहे. हा देखील फटका निघालाय. चेंडू सीमा रेषा पार. षटकार. आज ब्लू है पानी 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 और तुम भी सानी सानी. गरम आहे सेकलो रोटी आणि इथे गरम तव्यावरती आता पोळ्या भाजण्याचं काम सुरू केलं. अगदी मॅच गरम होती आणि अफलातून पारी. बंटी शेळकेचं शेवटचं षटक आणि जो एक मात्र खऱ्या अर्थानं तीळ मात्र डाग राहिला होता एनआर बोरपाडा टीम साठी. आता तो मात्र दूर करण्याचं काम केलंय. 22 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये ठोकलेत. बिंदास लसण्याच्या बॅट मधून 3 षटकार, 1 डबल, 1 सिंगल आहे. विवेक सिंगलच्या मदतीने अजून देखील क्रीज मध्ये मॅच बाकी आहे मित्रांनो. 12 चेंडू 21 धावेची. 21 धावा आणि 12 चेंडू शिल्लक आहेत. अर्थातच 22 अंक गाठलाय. आधी मंजिल तो पहले ओव्हर में पार की है, लेकिन आधी अभी बाकी है आणि अर्ध्या मंजिला गाठण्याकरिता अजून देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. गोलंदाजांना देखील तेवढेच प्रयत्न करावे लागणार आहेत. धावा रोखण्याकरिता राहुलचा पहिला चेंडू केलीये दांडी 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 गोल. पहिला चेंडू होता. राहुल यंगस्टर खेळाडू आणि या यंगस्टर कडून वेळोवेळी संघाच्या कठीण परिस्थितीमध्ये उभं राहण्याचं काम केलंय. लाखो चाहने वालों से अच्छा है एक निभाने वाला चाहिए आणि असा हिवाळी संघाला एक गोलंदाज हवा आहे. ज्या पद्धतीने बिंदास लसने उभा राहिला, योगेशने ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्याच पद्धतीने सेकंड चान्स मध्ये मात्र संधी मिळाली आणि इथे सूत समेत वसूल करण्याचं काम केलं धावांसाठी बिंदास लसने आणि धावा मिळाल्या 22. त्यानंतरच्या अगदी 7व्या चेंडूवरती दरवाजे खुले करून घर सोडण्याचं काम जणू काही केलं या फलंदाजाने. जिथे मात्र विवेकची झाली दांडी गुल. घराचे दरवाजे खुले राहणार तर चोरी तर होणारच आणि अर्थातच दांडी उडवत ते सांगितलं. समीकरण स्पष्ट केलं की अजून मॅच बाकी आहे, अजून शर्यत संपली नाहीये. धीरज इनॅट नंबर 3 वरती आला. पहिलाच बॉल येता येता भाई कडा प्रार रे जडा पड़ा पड़ा भी और साथ में जड़ा भी मिले चेहरन. 6 धावा मिळालेत. 6 धावा इथून अंतर कमी करत आहेत एनआर बोरपाडा संघासाठीच्या समीकरणासाठी. या 6 धावा इम्पॉर्टंट देऊ शकतात कारण की ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर विकेट मिळाला आणि त्याच सोबतीनं नेक्स्ट बॉल गेला सीमा पार. मिस झाला एज घेतली आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या बरोबरीने या फलकामध्ये 29 धावा. आणि एनआर बोरपाडा संघाचे बरेचसे पाठीराखे आहेत तिथे आणि बरेच असे आमचे काही प्रेक्षक देखील आहेत की जे प्रेम करतात एनआर बोरपाडा संघावरती. 29 धावा आहेत आणि एनआर बोरपाडा संघाने जर ही मॅच जिंकली तर आमचे गुलाब ज्यूसवाले ते गोळेवाले त्यांच्याकडून 15 ज्यूस गोळे आपल्यासाठी राहणार आहेत. हवेमध्ये उंची अधिक आहे. चेस केलाय फलंदाजाला चेंडूला आणि हा थरार जो सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती निर्माण केला होता बिंदास लसनेचा खेळ इथे समाप्त झालाय. जणू काही दुविधा निर्माण झाली की काही येणार बोरपाडा संघाकरिता मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण करण्याचं काम गोलंदाज राहुलने केलंय. 10 फलकामध्ये 29 धावा आहेत.
इथून पुढे अजून देखील समीकरण शिल्लक आहे. अर्थातच 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धाव फलकामध्ये आवश्यक धावा आहेत 14 धावा. 8 चेंडू 14 दोन्ही टीम्स जर विचार केला तर जोमानं अजून देखील खेळ खेळत आहेत. आणि ज्या पद्धतीने पलभर में राजा पलभर में भिकारी उगाच म्हटलं जात नाही. आणि पुन्हा एकदा नवीन समीकरण नवीन मॅच आणि हा क्रिकेटचा सुख सोहळा अनुभवत आहात आपण. ट्रिपल एस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून घर बसल्या अनेकशे प्रेक्षक वर्ग आपल्या होम टीमची मॅच बघत असणार आहेत. त्यांच्यासाठी देखील 8 चेंडू 14 म्हटलं तर त्यांना माहीत देखील आहे की हिवाळी संघ ताकदीचा आहे. त्याच सोबतीने येणार बोरपाडा संघ देखील ताकदीचा आहे. परंतु यामध्ये उभे आहेत ते दोन्ही संघांचे प्रयत्न आहेत. यश कुणाला मिळणार त्यासाठी जाऊया बॅक टू क्रिकेट ऑन ग्राउंड. या संधींना जर आपण विनलं नाही तर मात्र मॅच दूर जाऊ शकत आहे. कारण की इथून रन चेस मध्ये अधिकच्या मिळणाऱ्या धावा होत्या. अधिकच्या मिळणाऱ्या खऱ्या अर्थाने या संधी जिथे गमावताना पाहायला मिळाला प्रतीक त्या फलकामध्ये केवळ आणि केवळ पाहू शकाल आपण 3 रन्स मिळाले तिथे. रनिंग विथ द विकेट खूप तेजी पाहायला मिळाली. 32 धावा. इथून पुढे 7 चेंडू आणि आवश्यक आहेत त्या 11 धावा. शेवटचा चेंडू आहे या ओव्हर मधला. परंतु येणाऱ्या गोलंदाजाच्या देखील हृदयाचे ठोके वाढून ठेवणारा हा चेंडू आहे. कारण की इथून पुढे देखील मॅच शिल्लक राहणार आहे. एक धाव जरी शिल्लक राहिली ना तरी मेहनत करावी लागते. कारण की आमच्या समवेत एक धाव रोखण्याचा विक्रम देखील केला गेलाय. आणि इथे तर धावा खूप हव्या आहेत. मिसक्यू आहे सॉफ्ट डिस्मिसर. महत्वाचा विकेट महत्वाच्या क्षणाला टीम गावदेवी हिवाळी संघाच्या गोलंदाजाने केलेला हा खऱ्या अर्थाने विक्रम आहे. जिथे माघारी पाठवलं पहिल्या चेंडू मागे विवेक याला जो आला होता प्रारंभिक फलंदाज त्याला मात्र माघारी पाठवलं. त्यानंतर बिंदास लसने माघारी आले ज्यांनी जणू काही या धाव फलकावरती डोंगर रचण्याचं काम केलं. परंतु समोर असणारे विपक्षी संघाने जो डोंगर रचलाय त्याला पार करण्यापासून अजून देखील अपयशी आहेत. आणि 6 चेंडू शिल्लक त्यामागे आवश्यक धावा आहेत त्या 11. मॅच कुठे होती कुठून कुठे मॅच आली आहे ही तर खऱ्या अर्थाने रंगत या खेळाची आहे जी शेवटपर्यंत आपल्याला विचार करण्यास भाग पडते की या शेवटच्या चेंडू पर्यंत काय घडणार आहे. कारण की इथे जिंकणार तोच आहे ज्याला संधी मिळाली आणि त्या संधीचा फायदा उचलला. ज्याने प्रयत्न केले ज्याच्या प्रयत्नांना यश मिळालं. आणि अशा या थरारक प्रसंगामध्ये 6 चेंडू आवश्यक आहेत त्या 11 धावा. येणार बोरपाडा एका बाजूने गोलंदाजीमध्ये सज्ज असणार आहे टीम गावदेवी हिवाळी. या गोलंदाजावरती देखील प्रेशर राहणार आहे. यंगस्टर खेळाडूकडे वळलेत. या गोलंदाजाने मागील मॅच मध्ये देखील चांगली कामगिरी केली. पण क्रिकेट आहे मागे घडलं ते मात्र इतिहासामध्ये जाणार आहे. आणि हा वर्तमान आपण जर चांगला घडवू तर आपला भविष्य चांगला होणार आहे. आज वेळोवेळी सांगणारा खेळ आहे. भविष्य चांगला हवंय इथे काहीतरी करावं लागणार आहे. आणि या 6 चेंडू मागे 11 धावा मिळवाव्या लागणार आहेत टीम येणार बोरपाडा संघाच्या फलंदाजांना. तर या 11 धावा रोखण्यामध्ये यशस्वी व्हावं लागणार आहे टीम गावदेवी हिवाळी संघाला. 6-11 ची मॅच आहे. प्रेशरवाली मॅच आहे. आणि प्रेशरवाल्या मॅच मध्ये जितका दबाव या खेळाडूंवरती राहणार आहे तितकाच दबाव आमच्या प्रेक्षक वर्गावरती देखील आहे. प्रेक्षक वर्ग म्हटलं तर आमचा खऱ्या अर्थाने हा दुवा आहे. प्रेक्षक वर्ग म्हटलं गेलं तर या स्पर्धेची आण बाण शान आणि प्रेक्षक वर्गामुळेच खऱ्या अर्थाने आमच्या या स्पर्धेला मान. 6 चेंडू 11 ची मॅच आहे. 11 धावेचा पाठलाग. पहिला चेंडू घेऊन स्वार होणार आहे गोलंदाज राज. धीम्या गतीचा स्पिनर गोलंदाजी करण्याकरिता आणलाय जरूर. मनगटी ताकद वापरण्याकरिता रवी आणि त्या सोबतीनं स्ट्रायकर एनकडे प्रतीक आहे. हा काहीतरी वेगळा निर्णय. पहिला चेंडू आहे बीट करेल. फसवा चेंडू होता. फ्लाइटेड डिलिव्हरी सरळ आली. नमस्कार करण्यास भाग पाडणारी अर्थातच यॉर्कर लेनची डिलिव्हरी. त्याच सोबतीनं समीकरण बदलणारी डिलिव्हरी. 10 फलकामध्ये आता 5 चेंडू शिल्लक चेंडू मागे 11 धावेची आवश्यकता आहे. आमचे गुलाब देखील आता
कदाचित नाराज झालीत की काय, कारण की आता गोळे कदाचित खारट किंवा आंबट मिळू शकतात. थोडा वेळ गोळा खाण्यापासून आपण थांबा. येणार बोरपाडा संघासाठी 15 गोळे लागू आहेत, परंतु ही मॅच अजून बाकी आहे. फ्लायटेड डिलिव्हरी, सरळ खोलीवरती चेंडू आलाय. लालच बुरी बला आहे, परंतु आता लालच स्वीकारावी लागणार आहे. एक मोठा स्ट्रोक आणावा लागणार आहे. मॅच मधून लांब अंतर जेवढा असणार आहे तेवढाच खऱ्या अर्थानं प्रयत्नांना अधिक आपल्याला सक्षमी करावं लागणार आहे. मॅच मधलं अंतर खूप लांब नाहीये. 5 चेंडू आणि विचार केला गेला तर 11ची आवश्यकता होती, ती सिंगल आली आहे. 4 चेंडू शिल्लक आहे, 10 धावेची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका, इथून मॅच पुन्हा एकदा रुळावरती आणेल गाडी. येणार बोरपाडा संघाची. बाहेर चेंडू निघून चाललाय, बाहेर निघून चाललाय. एक्स्ट्रा रन्स आहेत. इथून मॅच मध्ये डिफिकल्टी वाढू शकते. शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच खेचण्याचा प्रयत्न कदाचित फलंदाज करू शकतात. 7 धावेपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच घेऊन जाणं आणि त्यानंतर एक भन्नाट मॅच पाहायला मिळते. चांगले प्रयत्न सुरू आहेत. इथे संधी होती, थोडासा चेंडू मागे राहिला होता. इथे विकेट साठी देखील संधी होती. म्हणजे संधी देणारा हा खेळ आहे मित्रांनो. एका चेंडू मागे संधी हुकली, एका चेंडू मागे किती वेळा संधी मिळते हे देखील पाहायला मिळालं. पहिली संधी होती फलंदाजाला, फलंदाजाने चेंडू मिस केला. यष्टीरक्षकाला संधी होती धावा रोखण्याचा, धावा चोरण्याचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा विचार केला गेला तर एज लागली, धावचीची संधी होती, परंतु तिथे देखील धाव मिळाली आहे. एका धावेच्या बरोबरीने रन्स वाढले गेले. 10 फलकामध्ये 35 धावा आहेत. आता मात्र डोळे आणि कान उघडून खऱ्या अर्थाने सगळी कामं करावी लागणार आहेत. मेंटॅलिटी देखील आणि फिजिकॅलिटी देखील राखावी लागणार आहे. 10 फलकामध्ये 35 धावा आहेत, 43 गाठायचे आहेत. 8ची आवश्यकता आणि हा चेंडू निघालाय. क्षेत्ररक्षकी चेंडू, मस्तक पे दस्तक. निर्णायक क्षणाला, निर्णायक वेळेला ही दस्तक दिली आहे. प्रेक्षक बनवलंय क्षेत्ररक्षकाला. चेंडू निघून गेलाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावा आल्या. 6 धावेच्या बरोबरीने 41 धावा संपन्न केल्या गेल्या. शिल्लक राहिलेले 2 चेंडू आहेत. अजून शर्यत संपली नाहीये मित्रांनो. या 2 चेंडू मागे या गोलंदाजाला सांगावं लागेल 2 धावा आहेत माझ्याकडे, मी या 2 धावा रोखू शकतोय. फलंदाजाने सांगितलं स्वतःला, येस आय डेफिनेटली डू इट. जिथे 3 चेंडू 8ची आवश्यकता. लोवर फुल्लर लेनचा चेंडू मी अगोदरच म्हटलं होतं की मनगडी ताकद वापरण्यामध्ये दोन्ही फलंदाज सक्षमी आहेत आणि या फलंदाजाने मनगडी ताकद वापरली आहे. पॉवरफुल जरूर नव्हता, परंतु अंतर तेवढं मिळालं जिथे मिळाल्या 6 धावा. अगदी 2 चेंडू 2ची आवश्यकता, परंतु या धावा ज्या आल्या ना, योग्य वेळेला योग्य फटका आलाय. ऍक्शन पे रिएक्शन पाहायला मिळालं. गोलंदाजाने ऍक्शन खूप केली, परंतु एक रिएक्शन फलंदाजाचं मॅचचं चित्र बदललंय. 2 चेंडू 2 धावा. स्वतःला सांगावं लागेल, स्वतःचं अस्तित्व मित्रांनो असं उभं करा की जिथे खऱ्या अर्थाने मेहनत स्वतःची असेल आणि ही मेहनत घ्यावी लागणार आहे या गोलंदाजाला. अर्थातच अस्तित्व निर्माण करायचंय, स्वतःची सावली निर्माण करायची. दुसऱ्याच्या सावलीमध्ये राहून स्वतःची सावली कधीच पाहता जमत नाही. जर स्वतःची सावली निर्माण करायची तर त्याला सूर्याच्या या तेज किरणांसमोर उभं राहावं लागतं आणि तेव्हाच ही सावली आपल्याला पाहायला मिळते. आणि अशी ही सावली निर्माण करायची तर मेहनत करावी लागेल. कठीण प्रसंग कोणाच्या खऱ्या अर्थाने वाटेला येत नाही असं नाहीये, सगळ्यांच्या वाटेला कठीण प्रसंग येतात, परंतु त्यावरती मात करतो तोच खऱ्या अर्थानं बाजीगर कहलावतो. बाजीगर बनणार काय? आडव्या बॅटने निघून चाललाय चेंडू, फरार. हा विजयी चौकार. काय लाजवाब मॅच होती. दोन्ही संघांसाठी हँड्स ऑफ. प्रेक्षक वर्गाने खऱ्या अर्थाने गर्दी दाखवली या मॅच साठी. लाईव्हच्या माध्यमातून देखील बरेचसे प्रेक्षक वर्ग वाट पाहत होते, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये गोलंदाजांची लावली वाट. अर्थातच